नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे भारतातील मिनी फ्रान्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॉंडिचेरीमध्ये. तिथे सुंदर समुद्रकिनारे, शांत वातावरण आणि फ्रेंच स्टाईल घरे सगळं काही इथे आहे. आणि याच्यासोबतच आपण भेट देणार आहोत निसर्गरम्य पिचावरम मँग्रोव्ह फॉरेस्टला. तर चला सुरू करूयात ही सुंदर ट्रिप. आम्ही सकाळी 9 वाजता ह्या प्रवासाला सुरुवात केली आणि बँगलोरमधून बाहेर येतानाच आम्हाला खूप वेळ लागला, कारण खूप ट्रॅफिक होतं. अर्जुनसाठी मी मखाना बनवून घेतला होता, तो थोडं खेळला, नंतरनं तो झोपला तर माझ्या मांडीवर. मी रूम आधीच बुक केली होती. असं झालं की पॉंडिचेरीला अजून 1 तास होता आणि त्यावेळीच इतका जोरात पाऊस आला. म्हटलं तर छान वाटलं. 1 तास मी असंच ड्राईव्ह करत होतो. 4 वाजता आम्ही पोहोचलो हॉटेलमध्ये. पहिल्या दिवशी अर्जुनचा बड्डे होता, तर आम्ही गेलो बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि खरंच खूप सुंदर मंदिर होतं. हे बघू शकता तुम्ही. इथं इतकं छान काम झालं या मंदिराचं. हे मंदिर फ्रेंच कॉलनीमध्येच येतं. आम्ही दर्शन घेतलं आणि थोडं बसलो तिथं. संध्याकाळच्या वेळेला आम्ही रूममध्येच केक आणून कट केला, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं, पण असं थोडासा पाऊस चालू होता, बाहेर जाता आलं नाही, तर आम्ही रूममध्येच बड्डे सेलिब्रेट केला. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो पिचावरम मँग्रोव्ह फॉरेस्टला. पॉंडिचेरीहून हे 70 किलोमीटर आहे, तर आम्हाला पॉंडिचेरीमधून जायला 1.5 तास लागला. मी आधीच बोट राईडचे तिकीट बुक केले होते, तर आम्हाला तिथं जाऊन असं वेट करायला लागलं नाही आणि बोटसुद्धा रेडी होती, तर आमची राईड चालू झाली. ही 1 किलोमीटरची राईड असते आणि वातावरणसुद्धा खूप छान होतं, म्हणजे ढगाळ होतं, ऊन नव्हतं, व्यवस्थित बघायला आलं सगळ्या गोष्टी. पण बोटवाल्यासोबत बोलून आम्ही ती राईड आणि 2 किलोमीटर जास्त घेतली आणि त्याचे एक्स्ट्रा जे आहे ते त्यांना पे केलेत. आधीच तिकीट बुक करायचं, नाहीतर इथं खूप क्यू असते आणि खूप वेळ लागतो. ह्या ठिकाणी दुसरी झाडं जगू शकत नाहीत, पण इथे बघा एवढं मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे हे उभारलं गेलं आहे. आणि ज्यावेळी आपण बोटीतनं जातो त्यावेळी असं वाटतं की हिरवा बोगदा आहे, त्यामधून आपण जात आहे आतमध्ये. आतमध्ये जाल तसं इतकी शांतता आहे, फक्त त्या हळू पाण्याचा आवाज येतो आणि खूप थंड असं वाटतं. आणि सूर्यप्रकाशही खाली येत नाही, कारण दोन्ही साईडून झाडं जी आहेत ती एकमेकांना असं टच झालेली आहेत, त्यामुळं असं जरा पण प्रकाश येत नाही. इतकं छान वाटतं हे पाहून. खरंच एकदा तरी आपण हा अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला तरी खूप छान वाटलं. ही अर्जुनला सुद्धा छान वाटलं. बघा आता तो हाय करतोय तुम्हा सगळ्यांना. कसं पुढे बसलाय बघा. आम्ही धरलं होतं त्याला. इथे आमची राईड संपली आणि आम्ही रिटर्न निघालो पॉंडिचेरीला. आणि या ठिकाणी असं आहे की मोठे हॉटेल वगैरे नाही आहेत, घरगुती जेवण भेटतं, तर आम्ही जेवण केलं. तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो रॉक बीचवर आणि खरंच खूपच छान बीच आहे हे. ज्या साईडलाच असं खूप लांब असा एक पाथ आहे चालण्यासाठी आणि एकदम थंड वारे येत असतं, चालायला खूप छान वाटतं. संध्याकाळच्या वेळी आम्ही गेलो फ्रेंच कॉलनीमध्ये. फ्रेंच कॉलनीला व्हाईट टाऊन असंही म्हणतात. इथे आजही फ्रेंच संस्कृतीची झलक दिसते. पांढऱ्या पिवळ्या असं रंगीबिरंगी रंगाच्या फ्रेंच स्टाईल इमारती खूप प्रसिद्ध आहेत इथं. आणि इमारतींना मोठे दरवाजे, बाल्कनी आणि सुंदर खिडक्या, खूप आकर्षण वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं. हे काही घरे हे 100-150 वर्षापूर्वीची आहेत, पण त्यांना खूप नीट जपलेलं आहे. आणि आत्ता त्यातल्या काही घरांना बुटीक, हॉटेल आणि कॅफे किंवा आर्ट गॅलरी म्हणून असंही वापरलं जातं आहे. दिवसापेक्षा रात्रीची वाईबच इथं खूप वेगळी आहे, कारण सगळीकडे लाईट्स आहेत आणि ते ऑन झाल्यानंतरनं खूप छान दिसतं. आयुष्यात तुम्हीही एकदा तरी हा अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला यातलं कोणतं ठिकाण जास्त आवडलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा.